आज मित्रांनो आहे 10 ऑगस्ट आणि आज भरपूर गणपती बाप्पांचे आगमन आहेत। चंदनवाडीचा गणपती बघा फिरवता ते मंडपात नेतात ते। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवड्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। आज मित्रांनो आहे 10 ऑगस्ट आणि आज भरपूर गणपती बाप्पांचे आगमन आहेत। महाआगमन आहे आज सोहळा, दुसरा महाआगमन सोहळा आहे। मागच्या संडेला पहिला महाआगमन सोहळा होता मुंबईतला आणि आज दुसरा महाआगमन सोहळा आहे। तर खरंच खूप मजा येणार आहे आजच्या महाआगमन सोहळ्यामध्ये। आज बरेच मोठे मोठे मंडळ आहेत। अखिल चंदनवाडीचा गोड गणपती आहे, परत ताडदेवचा राजा आहे, परत मुंबईचा सम्राट आहे, परत मुंबईचा महाराजा आहे, अजून असे बरेच मंडळ आहेत ज्यांचं आज आगमन होणार आहे। तर जास्त मी बोलत नाही बसणार इंट्रोमध्ये, आता तुम्हाला डायरेक्ट महाआगमन सोहळ्यामध्येच घेऊन जातो। आज माझ्यासोबत पुन्हा एकदा सूरज आहे। सूरज, जय गणेश। जय गणेश। तर चला मग जाऊया का महाआगमन सोहळ्याला। दुसरा महाआगमन सोहळा पार्ट 2। तर मजा येणार आहे। चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया। तर मित्रांनो, समोरून बघताय तुम्ही एक गणपती येतोय, कुठल्या मंडळाचा माहिती नाही, आता पुढे गेल्यावरच आपल्याला माहिती पडेल कुठला गणपती आहे। थोडा लांब आहे, जवळ जाऊन दर्शन घेऊया चला। तर तुम्ही समोर बघू शकता मलाडचा राजा आहे। तो त्या गणपती बाप्पा जो जिल्हा मोठा मोठा निघाला ना त्या પછી બાઇક ઉપર ધીરે ધીરે આગળ આવી જાજો મલાડ। आजच्या दिवसातील पहिला गणपती आपल्याला भेटलेला आहे। मलाडचा राजा, गोरसवाडी कलागंध आर्ट्समधून निघालेला गणपती आहे, सिद्धेश दिगोले यांच्या कारखान्यातून। आणि आता आपल्याला बरेच गणपतीचे आगमन आज बघायला भेटतील। खरंच मजा येणार आहे आजच्या आगमन सोहळ्यामध्ये, महाआगमन सोहळा। तर चला आता दुसरा गणपती आपण बघूया कुठला निघतोय। तर मित्रांनो बघा रोड किती खाली वाटतोय बघा, आणि गाड्या तिकडनं घेतलेल्या आहेत। बहुतेक महाआगमन असेल त्यामुळे कदाचित रोड हा बंद केला असेल। आणि खरंच आज भरपूर सारे गणपती बाप्पांचे आगमन आपल्याला बघायला भेटतील। आता दुसरा गणपती येतोय समोर राजन झाड यांच्या कार्यशाळेतून। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। अरे बोल 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 बजरंग बली की जय। अरे तुमचं
भेटला होता घाटकोपरचा राजाधिराज, दुसरा गणपती भेटला आणि ही राजेंद्रची मूर्ती आहे. राजेंद्र यांच्या वर्कशॉपमधून आले, जे की आहे चिंच पोकळीला. चला आता आपण रस्ता क्रॉस करून जाऊया. समोर निघालाय घोडपदेवचा राजा. आता तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आपण दोन गणपती पाहिले, एक घोडपदेवचा राजा आणि दुसरा मालाडचा विघ्नहर्ता. मालाडचे दोन गणपती आपण कव्हर केले आणि आता आपल्याला भेटलाय नरेश खांबे, आपला जिम पार्टनर. तर आपल्याला लालबागमध्येच भेटलेला आहे. तर नरेश, काय बोलशील भाई? आज आमचे गुरु म्हणजे गणेश आठे भेटलेले आहेत आणि चांगलं वाटतं त्याच्याबरोबर शूट करताना. खूप मजा येते आणि एवढे गणपती सगळे मोठे मानाचे निघाले आणि आनंद होतो गणेश बरोबर शूट करताना. चांगलं वाटतं. बस एवढं. धन्यवाद धन्यवाद. अजून आता डोंगरीचा राजा पुढे गेलेला आहे, तो आपल्याला कव्हर करायचा आहे. अखिल चंदनवाडी पण आता थोड्याच वेळात निघेल. तर चला आपण कव्हर करूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. एक मित्रांनो गणपती आलेला आहे, बघूया कुठल्या मंडळात आहे. अखिल चंदनवाडी.
फायनली आपल्याला डोंगरीचा राजा भेटलेला आहे समोर.
बोलतो मी बोलवलं तर ते येणार नाही. जे भेटलं
हे तुमचा गणपती कुठे? लांब आहे. किती वेळ लागेल? वेळ आहे. चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. जय साईराम. मलबारींचा गणपती आहे. सगळे गणपती आपण कव्हर केले आणि फायनली ज्या गणपतीची आपण वाट पाहत होतो तो गणपती आपल्याला अर्थ रोडला भेटलेला आहे. गोड गणपती, चंदनवाडीचा गोड गणपती तो आपल्याला भेटलेला आहे इकडे. तर येतो आता.
फायनली आता गोड गणपती निघालेला आहे आपल्या मंडपाच्या दिशेने. बोल गणपती बाप्पा मंगलमूर्ती. काय नाव तुझं? एक सवाल केली तर 40 सवाल अरे तू इकडे पैसा काढते का जरा. कबड्डीपुराच्या कृपालू
अच्छा हाँ वो चंद्रकोट तर मित्रांनो, आता आपण आहे ना बालगणेशचा बल्लाळेश्वर पाहिला. त्याचं यंदाचं 75वं वर्ष आहे आणि त्याच्या आधी 3 तास एकच गणपतीची वाट पाहिली आणि तो गणपती होता परळचा लंबोदर, पण तो काही लवकर निघाला नाही म्हणून आम्ही चालत चालत थोडा पुढं आलो. बालगणेशचा बल्लाळेश्वर कवर केला आणि आता परळला आलो आहे. तर परळला आमचे 2 गणपती राहिलेत, एक परळचा सम्राट आणि एक परळचा महाराजा, जे परळचे मानाचे गणपती आहेत. आणि परळचा लंबोदर पाठवून येतो आहे, तो आता नंतर कवर करू. आणि नंतर आम्हाला जायचं खेतवाडीत पण महाराजा करायला मुंबईचा, आणि त्याच्यानंतर परळला जाऊया. माझ्यासोबत हरीश पण आहे. तर हरीश, आता आपल्याला 2 गणपती अजून कवर करायचे, पटकन जाऊया आणि कवर करूया. चला, गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया, जय गणेश. आपल्याला समोर दिसला परळचा सम्राट.
निघालोय खेतवाडीतले 2 गणपती आमचे कव्हर करायचे. तर एक आहे मुंबईचा महाराजा आणि दुसरा आहे मुंबईचा सम्राट. तर आता परळचा सम्राट आणि परळचा महाराजा कव्हर केलेले आहे. आणि इकडनं परळचा लंबोदर गेला मगाशी. 15 ऑगस्टला 35 फुटाची मूर्ती आहे कुलाब्याचा युवराज. ते बघा ती पाठीमागे. हां 25 फुटाची मूर्ती कुलाब्याचा युवराज. 35 फुटाची. अच्छा 35 फुटाची कुलाब्याचा युवराज. कधी 15 तारखेला आपण 15 ऑगस्टला आगमन आहे. तर या चला आता आपण जाऊया खेतवाडी. चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती करत असेल ना तर ठीक आहे. चला मित्रांनो, फायनली आता आपण खेतवाडीत पोहोचलेलो आहे. आणि आता मुंबईचा महाराजा आणि मुंबईचा सम्राट हे 2 गणपती आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला पटकन जाऊया. ढोलचा आवाज येतोय आणि पटकन जाऊया मुंबईचा महाराजा कव्हर करूया. चला पोचलेत बघा किती मित्रांनो, पाहुणे झाला खेतवाडीत पोहोचलेलो आता. बघूया आता किती वेळ जातो आपल्याला खेतवाडीत. तुम्ही बघू शकता इथं आपल्याला मुंबईचा महाराजा आता मंडपात आलेला आहे. आणि थोडासा लेट झाला, आपल्याला आगमन भेटलं नाही यावर्षी. पण बाप्पाचं दर्शन झालेलं आहे, हेच खूप मोठी गोष्ट आहे. आणि बापरे किती मोठी गणपती आहे बघा. गणपती पूर्ण मंडपात आलेला आहे, ठेवलेला आहे आणि आगमन संपलेलं आहे. तुम्ही बघू शकता मुंबईचा महाराजा, महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती ओळखली जाणारी मुंबईचा महाराजा. मित्रांनो, मुंबईचा सम्राट आता आम्हाला बघायला चाललो आहे. आणि मुंबईचा महाराजा तुम्ही बघितला असेल. खरंच इकडनं जायची इच्छाच होत नव्हती. खरंच मी जसं एंट्री केली तर मुंबईच्या महाराजाला बघतच बसलो. आणि खरंच ह्याची पण इच्छा होत नव्हती जायची. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर 4 वेगवेगळे शॉट्स काढू शकतो, एवढ्या अँगलनी काढले. आणि अक्षरशः मी मला आगमन तर भेटलं नाही, पण खरंच मंडपातनं जायची इच्छा होत नव्हती. पण खरंच मजा आली मुंबईचा महाराजा पाहून. आणि यावर्षी आगमन झालं धुमधडाक्यात, पण आपल्याला आगमन कव्हर करता आलं नाही, थोडासा लेट झाला. तर चला आता मुंबईच्या सम्राटला जाऊया आपण आणि बघूया मुंबईचा सम्राट भेटेल आपल्याला एरियामध्ये. सो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता आम्ही मुंबईच्या सम्राटच्या मंडपाजवळ आलेले आहे. आणि इथं बघा सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे, मुंबईचा सम्राट लिहिलेलं आहे.
चला फायनली मुंबईचा सम्राट आता निघालेला आहे मंडपाच्या दिशेने आणि आता आम्ही पण चाललोय घरी. चला बाहेर जाऊन ब्लॉग एंड करूया. गणपती बाप्पा. तर मित्रांनो फायनली आता वेळ संपलेली आहे, ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे आणि आता मी आहे खेतवाडीमध्ये. सो खूप धावपळ झाली आजची. परळचा सम्राट आणि परळचा महाराजा हे दोन कवर केल्याच्यानंतर डायरेक्ट खेतवाडीत आलो. खेतवाडीत दोन गणपती राहिलेले आमचे, एक मुंबईचा महाराजा, दुसरा होता मुंबईचा सम्राट. म्हणजे मुंबईचा सम्राट सकाळी खूप बकरी अड्ड्यापर्यंत गेलो पण भेटला नाही, लय पळवलं त्या लोकांनी. आणि फायनली दोन गणपती इकडे भेटले आणि फायर शो पण भेटला. खरंच आमच्या नशिबात होतं वाटतं, पण तो कवर झाला. आणि हा होता मुंबईचा महाआगमन सोहळा दुसरा पार्ट 2. समजलं, पार्ट 1 3 तारखेला झाला होता, पार्ट 2 10 तारखेला. आता पार्ट 3 तुम्हाला लवकरच भेटेल, तो आहे 15 तारखेला. सो चला मग हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक मित्रांनो लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या. तुमचं प्रेम नक्की असू द्या, मला याची खात्री आहे. आणि सो चला मग मी याच्यापेक्षा भारी भारी अजून नवीन आणायचा कॉन्टेंट, म्हणजे नवीन कॉन्टेंट आणायचा प्रयत्न करेल. आणि आगमन तर सुरूच राहतील, आगमन सोहळा आधीमध्ये असेल तर ते पण मी कवर करण्याचा प्रयत्न करेल. सो चला ब्लॉग एंड करायच्या आधी बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय. आता आम्ही पोचलो ठाकूरद्वार मंदिराजवळ आणि इथे मगाशी आम्हाला आरतीला यायला नाही भेटलं, परंतु याच रोडने आम्ही चाललो आता. आता चंदनवाडीचा गणपती बघा फिरवतात, ते मंडपात नेतात. ते तुम्ही बघताय, अजून दूर थोडा झूम मारतोय बघा. गणपती थोडा ब्लर येतोय, परंतु थोडा सांभाळून घ्या आपल्या भावाला. गणपती बाप्पा बघा आता फिरून मंडपात टाकतात, ते फिरून आता मंडपात ठेवतात ते. चला आपण निघूया इकडनं. गणपती बाप्पा मोरया. गेलो असतो पुढं, पण उपास आहे ना उद्या, म्हणून टाईम नाही आता. बघा आता वाजलेत बघा किती, 11. 1 तासात मला घरी पोचायचं आहे. चल हरीश, थँक्यू सो मच. हरीशने CSTला सोडलं मला. सो चल बाय, सांभाळून जा. हां भेटू, चल नंतर. बाय बाय.